17पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आणि या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी कालच मी सांगितलं की साधारण काल दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले. त्याच्यामध्ये पुण्यातली माघार, छत्रपती संभाजीनगरमधली माघार, कोकणातली माघार, आज मी ते ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे. याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले. आता ज्या 11 निवडणुका होणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जातो. माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना. पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय, घोडेबाजार का करताय. एका बाजूला मोदी म्हणतात काटकसर करा, मोठे कार्यक्रम करू नका, गाड्या घोड्या उडवू नका. मग पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? अशा प्रकारे विधान परिषद निवडणुकांवरती अशा प्रकारे कोटी कोटी रुपये पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण, त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले. विचारा, तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर. संभाजीनगरमध्ये सुद्धा साधारण तेवढीच रक्कम लेनदेन झाली. पुण्यातले तर आकडे आज प्रसिद्धच झालेले आहेत. उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय दिलं आहे ते काही कर्ज रूपानं आहे, काही स्थावर मालमत्तेच्या रूपानं आहे. या महाराष्ट्रात हे चित्र जे निर्माण झालं आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपेने, हे फक्त लोकशाहीला कलंक लावणारं नाही, तर या महाराष्ट्राची प्रतिमा, प्रतिभा, संस्कृती यांनासुद्धा काळिमा फासणारा हा प्रकार आहे. मी वारंवार तेच सांगतो, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही तर 5वी संख्याबळ आहे, 5 तरीही तुम्ही हे उद्योग का करताय? तुम्हाला ही नशा जडली आहे का? ही नशा जडली आहे का तुम्हाला? पैसे उडवायचे, पैसे माणसं विकत घ्यायचीच आहेत. लोक पाहतायत आणि आता झुरळं पण रस्त्यावरती उतरायला लागले. लक्षात घ्या, तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. रावसाहेब, तुम्ही सुरुवातीपासून म्हणत होतात की संख्याबळ नाही, ही निवडणूक लढता कामा नये, पण महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, अनेक उमेदवारांनी आग्रह केले आणि तरीही निवडणूक लढली. तर या उमेदवारांनी व्यक्तिगत स्वार्थापोटी पक्ष नेतृत्वाचा विश्वासघात केला, व्यक्तिगत स्वार्थापोटी आणि पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून या माघार घेतलेल्या आहेत. उमेदवारी घेताना तुम्ही पक्ष नेतृत्वाकडे आलात. मला तर आश्चर्य वाटतं, कोकणातले एक उमेदवार आमचे पूर्वीचे संघ परिवारातले जे नीतिमान, नैतिकता वगैरे, मातोश्रीवरती येऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरीच्या साक्षीनं नॉमिनेशन का उमेदवारी अर्ज घेतात. तिथून ते सिद्धिविनायक मंदिरात जातात, सिद्धिविनायकाच्या पायाशी तो उमेदवारी अर्ज ठेवतात, सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतात, कपाळाला सिद्धिविनायकाचा शेंदूर लावतात, काय ते लावतात, प्रसाद घेतात, टिळा लावतात, हिंदुत्ववादी ना, आणि कोकणात जाऊन हिंदुत्वाचा पूच लावतात.
सगळे हिंदुत्ववादी एकत्र आले गद्दारीसाठी. फोटो पहा मी टाकला आहे. म्हणजे स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे सगळे सो कॉल्ड हिंदुत्ववादी बेईमानी करण्यासाठी एकत्र आले. कोणत्या वेद पुराणामध्ये अशा प्रकारे बेईमानीला स्थान दिलं आहे?